श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. मित्रांनो, आपण देवदर्शनासाठी जातो तेव्हा नक्कीच तिथून आपण येताना प्रसाद घेऊन येतो आणि त्या प्रसादामध्ये त्या देवाचा फोटो आपल्याला एक येतो, छोटासा फोटो येतो असा. मी अक्कलकोटला गेले होते तेव्हा प्रसाद आणला होता, तर त्या प्रसादामध्ये स्वामींचा हा फोटो सोबत होता आणि तो मी जपून ठेवला आहे. पण मित्रांनो, असं होतं की बऱ्याच वेळा आपण ज्या कुठल्या देवदर्शनासाठी जातो तिथे आपण प्रसाद घेतो, मात्र कळत नकळत लहान मुलांकडून किंवा आपल्याकडून सुद्धा तो फोटो तिथेच राहू शकतो किंवा ते पाकिट आपण प्रसाद खाऊन तिथेच ठेवू शकतो आणि मग ते पाकिट इकडे तिकडे पडणार. मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे की देवांचे फोटो मला इकडे तिकडे पडलेले दिसतात. तर मित्रांनो, मला काय म्हणायचं आहे की आपण जे प्रसाद बनवतो त्यामध्ये फक्त आपण तिथल्या तीर्थक्षेत्राचं नाव पण टाकू शकतो. समजा आपण तिरुपतीला गेलो आहोत तर तिरुपतीचा प्रसाद म्हणून आपण टाकू शकतो किंवा अक्कलकोटला गेलो आहोत तर अक्कलकोटचा प्रसाद. आपण ज्या कुठल्या तीर्थक्षेत्री जात आहोत तिथलं फक्त नाव जरी टाकलं तरी खूप आहे ना. आपण